नावर षटकार चौकार या ठिकाणी बघण्यासाठी त्याची परिपूर्ण पूर्तता आजच्या दिवसात निश्चितपणे या मैदानावर होईल। या अगोदरच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय तो म्हणजे विपुल पवार। विपुल पवार आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, या ठिकाणी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे। आपला सामनावीराचा किताब आपल्याला या ठिकाणी प्रदान केला जाईल। आमचे ज्येष्ठ खेळाडू या ठिकाणचे बांद्याचे बाबा गाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या विपुल पवारला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यातील विपुल पवार। जाऊया मैदानावर सामना सुरू होतोय तो म्हणजे बांदेश्वर बांदा विरुद्ध TTMM कुडाळ। दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे। बाबा गाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार विपुल पवार यांना या ठिकाणी प्रदान केला जातोय। नितीन राणे हा गोलंदाजीसाठी पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतोय तो म्हणजे सामना सुरू होत असल्याचा। सलामीची जोडी मैदानावर सागर सावंत मोरे आणि रिचर्ड साल्डाना। पहिला चेंडू ऑफ स्टंपवरचा हलके तटवला जातोय, सिंगल जरूर मिळेल या ठिकाणी। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये। धाव संख्येला या ठिकाणी सुरुवात होते, 2 धावेने खातं खोलतोय सागर मोरे आपल्या संघाचं। पहिल्याच चेंडूवर या नितीन राणेचा पहिल्या पॉवर प्लेचं हे षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात मोठ्या धावात जमवण्याचा कयस प्रत्येक संघातील सलामीच्या जोडगोळीचा असतो आणि तोच मनसुबा बांदेश्वर बांदा संघाचा। यावेळी एक बॅक टू द बॉलरचा फटका सरळ मात्र जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये आणि वेगवान फटका मात्र सुरेख झेल त्या ठिकाणी। सागर मोरे मात्र बाद होतो या ठिकाणी। एक चांगला फटका मात्र फसतोय आणि पहिला आदरा बसतोय बांदेश्वर बांदा संघाला। थोडंसं पिन ड्रॉप सायलेंट पाहायला मिळतंय सर्वत्र, कारण एक सेट झाल्यानंतर मोठी फटकेबाजी करण्यासाठी आक्रमक विस्फोटक फलंदाज जो सागर मोरे ओळखला जातो तो मात्र लवकर बाद होतोय। डावातील दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका सरळ बॅटने खेळायचा मात्र सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला हादरा बांदेश्वर बांदा संघाला या ठिकाणी मिळतोय। शॉटमध्ये ताकद होती, शॉटमध्ये अतिशय सुरेख टायमिंगचा मिलाप होता, मात्र गोलंदाजाच्या काही इंच इकडून तिकडून जर गेला असता तर निश्चितपणे सरळ बॅटचा हा चौकार मात्र सागरच्या खाती नोंदला गेला असता। मात्र क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो हे पुन्हा एकदा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं आणि सागर मोरेचा हा सुरेख झेल मात्र नितीन राणेने टिपला। मित्रांनो, एवढा मोठा फटका सरळ बॅटने खेळलेला तेवढंसं सोपं नसतं गोलंदाजासाठी आपल्या फॉलोथ्रीमध्ये टिपणं। मात्र कधी कधी असे झेल टिपले जात नाहीत तर ते हातामध्ये फसतात, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे मित्रांनो। गोलंदाज नितीन राणे पहिलं यश प्राप्त केल्यानंतर 2 धावा धाव फलकावर, बांदेश्वर बांदा 1 गडी बाद अशी सुरुवात या पहिल्या षटकात। आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे विघ्नेश। शॉर्ट पद्धतीने चेंडू हलका स्टीअर केला जातो, पॉइंट गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, परती करेपर्यंत एक सिंगल मात्र मिळते आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्येमध्ये बदल घडत 3 अशी धावसंख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात। नवीन फलंदाज रिचर्ड साल्डाना आपल्याला मैदानावर दिसतो, ज्याने प्रिन्स ट्रॉफीमध्ये फ्रेंडशिप चेंडू संघाकडून अतिशय सुरेख फलंदाजी केली होती। छत्रपती चषक ट्रॉफीमध्येही ज्या फलंदाजाने धावांचा पाऊस आपल्या बॅटमधून टाकला होता तोच फलंदाज सलामीला या ठिकाणी मात्र त्याचा संघ सहकारी तंबूत परतलाय आणि संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन सामना करेल नितीनच्या गोलंदाजीचा।
हलकेत तटवला जातोय, स्वतःचं खातं खोलतोय या ठिकाणी रिचर्ड, एक सिंगल मिळते. सिंगल बरोबर एकूण धावसंख्या परावर्तित होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. रिचर्डला माहित आहे पॉवर प्लेचं षटक जरी समाप्त झालं तर या षटकानंतर असतील 5 धावा. एकाच 2 षटकात जर धावा मोठ्या निघाल्या तर स्कोर ठीकठाक होईल आणि बांदेश्वर बांदा संघ मात्र मोठी धावसंख्या या मैदानावर निश्चित उभारेल हा इरादा असेल हा कर्णधाराचा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फसतोय, यष्टीरक्षकही बीट होतोय, पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतो 22चा. अतिरिक्त एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. विघ्नेश आल्या एक फटका आडव्या बॅटचा खेळायचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू अडवण्याच्या नादामध्ये यष्टीरक्षक बीट होतोय आणि त्यानंतर मात्र एक 22ची धाव आणि 5 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर बांदेश्वर बांदा संघ या पहिल्या षटकात. शॉर्ट पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जातोय, बॅकफुट पंच, या ठिकाणी धावबादची संधी होती मात्र ती बचावतो या ठिकाणी विघ्नेश. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये एक जीवनदान निश्चित मिळेल या ठिकाणी. ऐन मोक्याच्या वेळी मात्र रिचर्ड त्याला 9 धावा जमवतोय आणि मात्र 0 अशा धावसंख्येवर धनंजय राणे मात्र या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज बिट्टू हा डावकुऱ्याचा एक आक्रमक फलंदाज. सँडी कुंडईकर ऑन हॅट्रिकवर दिसतोय तो या स्पर्धेदरम्यान. हलके तटवण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये येतोय, थोडासा बुचकळ्यात टाकणारा असा चेंडू लेग गलीच्या दिशेने जातोय, चेंडू उचलला जातोय. 22चा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. रिचर्ड साल्डाना एका मोठ्या पारीची अपेक्षा त्याच्या संघ सहकार्याकडून व्यक्त केली जाते आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर फलंदाजी साकारावी लागेल आणि संदेश कुंडईकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो या दुसऱ्या षटकातील. फुलटॉस चेंडू, यावर एक मोठा फटका, जमने लगतचा डीप स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेने वेगाने चेंडू जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न पायाने केला जातोय तोपर्यंत 2 धावा मात्र पळून काढल्या जात. एकूण धावसंख्येमध्ये बदल घडत धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 2 षटकांचा खेळ जवळपास या ठिकाणी समाप्त होत 16 अशी धावसंख्या धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना बांदेश्वर बांदा संघ आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये TTMM कुडाळ संघाविरुद्ध खेळताना या आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात. गडी लवकर बाद झालेले, दबाव होता मात्र तो दबाव या ठिकाणी झिडकारावा लागेल आणि आलेल्या परिस्थितीमध्ये उरलेल्या 24 चेंडूमध्ये एक प्रथमेश केदार हा प्रथमेश उर्फ भिवा केदार हा गोलंदाज आपल्याला दिसतोय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तेज गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी या ठिकाणी TTMM कुडाळ संघाकडून लागली तोच गोलंदाज या ठिकाणी येतोय आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे डावकुरे हाताचा विस्फोटक आक्रमक फलंदाज बिट्टू परब आपल्याला स्ट्राईक एंडला दिसतोय. 16 धावा धाव फलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात ही आतापर्यंतची परिस्थिती या दुसऱ्या षटकाच्या सांगते अखेरीस. 60-70 धावा धाव फलकावर लागणं नितांत गरजेचं. आपटलेला चेंडू हलका पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय, कव्हर पॉइंटच्या दिशेने एक सुरेख फटका, लेदर बॉल मधील हा फटका, क्षेत्ररक्षक थोडासा त्या ठिकाणी पंबल होतोय. परती होईल तोपर्यंत 2 धावा. एक लाजवाब तकनिकी शॉट ज्याला संबोधलं जातं क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत तीच या ठिकाणी बिट्टूच्या बॅट मधून पाहायला मिळते आणि एकूण 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 18 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू वेगाने आडलेला, मधल्या यष्टीवर पहिली धाव, वेगात दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा पंबल होतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक हो ना करता करता केवळ एका सिंगलवर समाधान मानावं लागतंय आणि एक सिंगल बरोबर एकूण धाव संख्या 19 अशी धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात.
रिचर्ड साल्डाना हा आक्रमक ढाच्याचा फलंदाज मैदानावर उभा टाकतोय. समोरचा गोलंदाज हा प्रथमेश केदार मॅन फ्रॉम कारिवडे अतिशय गोलंदाजी अतिशय तेज तर्रार करतोय. टप्प्यावरची गोलंदाजी अचूक टप्प्यावरची जे 3 नियम लाईन लेंथ आणि दिशा त्या दिशेत त्या 3 नियमांचं पालन करत अतिशय सुरेख गोलंदाजी आत्तापर्यंत करतोय. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जातंय कारण डावखोऱ्याने उजव्या हाताची बिनीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू मात्र फटका जसा मनाजोगा लागत नाही. एकेरी धाव केवळ मिळेल फेक जोपर्यंत एष्टी रक्षकाच्या दिशेने येईल. एक सिंगल मिळते. सिंगल बरोबर एकूण धावसंख्या परावर्तित होते ती 20 धावा. धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. जसं सिंगल आणि डबलची धावसंख्या पुढे सरकते तसतसं या ठिकाणी निश्चितपणे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो आणि हीच एक अडचणीची बाब ठरते ती म्हणजे TTMM कुडाळ संघाच्या दृष्टिकोनासाठी. बिट्टू परत स्ट्राईकवर सामना करेल गोलंदाज प्रथमेश केदार या तेज तर्रार गोलंदाजाचा. आकुड पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलरचा फटका अडवण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये पहिली धाव वेगात मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतं. एक सिंगल बरोबर एकूण धावसंख्या परावर्तित होते ती 21 धावा धाव फलकावर. धावसंख्येचा विचार केला 7ची धाव सरासरी आतापर्यंत राखली जाते. अजूनही या षटकानंतर उरेल तो निम्म्या षटकांचा खेळ आणि जशा पद्धतीचं हे मैदान खेळलं गेलं गेल्या 3 दिवसापासून 60-70 धावा धाव फलकावर प्रथम फलंदाजी करताना कमीत कमी लावणं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नितांत गरजेचं. हे कॉमेंट्री बॉक्स मधील प्रेडिक्शन आणि पाहायचंय रिचर्ड साल्डाना आणि बिट्टू ही जोडी बांदेश्वर बांदा संघासाठी काय करते. एक मोठा फटका मारायचा प्रयत्न वेगवान चेंडू यष्टीरक्षक बीट चेंडू जातोय पाठीमागे बघता बघता सीमा क्षेत्राच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी 22चा इशारा पंचांचा येतोय. महत्वपूर्ण चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चौकाराने एकूण धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 25 धावा. पाव शतक धाव फलकावर बांदेश्वर बांदा संघ. केदार सज्ज महत्वपूर्ण हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू आहे. मोक्याच्या वेळी आपला स्ट्रोक चेंज करतो. या ठिकाणी एक धाव मात्र डीप थर्ड मारून क्षेत्ररक्षक येतोय परती करतोय. एक सिंगल बरोबर षटक संपतंय. तिसरं 3 षटकांचा खेळ समाप्त. 26 अशी धावसंख्या धाव फलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात निम्म्या षटकांचा खेळ समाप्त. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. रिचर्ड साल्डाना एका बाजूने फलंदाजी करतोय. त्याला तेवढीच तोलामोला ती साथ डावखुऱ्या हाताचा बिट्टू परब या ठिकाणी देतोय. उरले अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जशा पद्धतीची फलंदाजी हवी जशा पद्धतीचं विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी करायला हवी तर रिचर्ड साल्डाना या ठिकाणी निश्चितपणे करेल का. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये 30 लयबद्धता या ठिकाणी TTMM कुडाळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. 60-70च्या वरची धावसंख्या रिचर्ड साल्डाना त्यानंतर स्वतः कर्णधार राजा नाटेकर सोनू राणे प्रसाद लुमाजी असे मातब्बर फलंदाज असताना 70-80 धावापर्यंत बांदेश्वर बांदा संघ मजल मारेल का की TTMM कुडाळ संघाची गोलंदाजी ही मजल मारण्यापासून त्यांना रोखतायत हे सांगण्यासाठी उरलेल्या 3 षटकांसाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय मराठीतील एक मंजूळ आणि गोड आवाज गुरु चिटणीस यांच्याकडे आणि या 3 षटकासाठी मी आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा जमावण्यात यश संपादन केले ते नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांदेश्वर 11 बांदा संघानं आणि त्या मोबदल्यात 3 महत्त्वपूर्ण गडी गारद झाले. परंतु जोपर्यंत रिचर्ड साल्डाना मैदानामध्ये आहे तोपर्यंत बांदा संघाच्या आशा पल्लवीत. कारण रिचर्डकडची क्षमता आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटचा विश्वाचा आत्ता विचार केला तर आत्ताच्या घडीला सर्वोत्कृष्ट बॅटिंग फॉर्ममध्ये असलेला हा फलंदाज रिचर्ड साल्डाना. पुढचा चेंडू बघा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं चेंडू भिरकटावा हा प्रयत्न रिचर्ड साल्डानाचा. परंतु यावेळी मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू त्याच्या पायावरती आदळतोय. पंचांकडे अपील होतंय ते पायचीचं पंच फेटाळून लावत आहे. लेग बायच्या रूपात निश्चितपणे 1 धाव मिळते. एका धावेच्या रूपांतराने धावसंख्या आता मात्र 27 धावांवरती. आता मात्र डावखुऱ्या हाताचा बिट्टू
परत त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती साथ देतो रिचर्ड साल्टानाचे एक गुणवान बांद्याचा स्थानिक खेळाडू भेटतो डावखुऱ्या हाताचा. टप्पाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न थोडासा मला वाटतं खेळपट्टीवरती चेंडू थांबून आला त्यामुळे त्याचा अंदाज चुकलाय. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. या बाकीचं काम यष्टीरक्षक सँडी कुंडेकर पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव गणला जातो. धावसंख्या स्थिरावलेल्या स्थितीमध्ये ती 27 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बघा सुरेख चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू वारंवार बिट्टू परब याला जखडून ठेवलाय. शरीराच्या दिशेनं त्याची गोलंदाजी होताना दिसते त्यामुळे बिट्टूला हात खोलण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये. परिणामी या ठिकाणी पुन्हा एकदा लेग बायच्या रूपात अजून एक अवांतर धावेच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र 28 धावांवरती. आता मात्र रिचर्ड साल्टाना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. उपस्थित क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं आज या मैदानावरती रिचर्ड साल्टानाचा खेळ बघण्यासाठी, कारण याच रिचर्ड साल्टानानं यावर्षी टेनिस क्रिकेटमध्ये सिंधुदुर्गामध्ये हलचल खळबळ माजवली आहे. तोच रिचर्ड साल्टाना सज्ज. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला जातो आणि त्या ठिकाणी बघा पायचीचा अपील पंचांनी उचलून धरला, परंतु लगेच त्या ठिकाणी DRS ची सुविधा असल्यामुळे रिचर्डनं मनात शंका नाही आहे की त्याच्या बॅटला हा चेंडू लागलाय, त्यामुळे लगेच त्याने DRS घेतलाय. रिव्ह्यू घेतलाय तो मात्र रिचर्डनं. तिसरे पंच या ठिकाणी आपल्याला विनंती, फक्त पंच बघतील, कोणी खेळाडूने यायचं नाही प्लीज. दोन्ही संघाच्या कोणत्याही खेळाडूने यायचे नाही. त्या ठिकाणी तिसरे पंच आहेत ते त्या ठिकाणी आपला निर्णय देतील. तिसरे पंच म्हणून काम पाहतायत. तिसऱ्या पंचांचा इशारा बघा काय येतोय बघायचा आहे आपल्याला. DRS काही वेळातच या ठिकाणी पंच आपला निर्णय देतील. अठ्ठावीस धावफलकावरती DRS घेतला. आजच्या दिवसातील पहिला DRS रिचर्ड साल्टानानं घेतलाय. तिसऱ्या पंचांनी त्या ठिकाणी निर्वाळा देत आहेत की रिचर्डच्या बॅटची कडा लागून चेंडू त्याच्या पायावरती आदळला होता, त्यामुळे रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल. रिव्ह्यू रिटेन केलाय बांदेश्वर 11 बांदा संघाला. रिचर्ड आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पुन्हा एकदा सज्ज होतोय तो मारा झेलण्यासाठी. तो गोलंदाज नितीन सज्ज रिचर्डसाठी. मोठा फटका पुढे सरसावत खेळतोय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उडवतोय. परतीची फेक होते. एक सुरेख फेक त्या ठिकाणी परतीची यष्टीरक्षकाच्या दिशेनं. त्यावेळी या फटक्यातून 2 धावा ज्या ठिकाणी मिळाल्या असत्या त्या ठिकाणी मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या आता मात्र 29 वरती येऊन पोहोचते. चौथ्या षटकाचा खेळ आता मात्र प्रगती पथावरती 3 गडी माघारी परतलेत. सुरुवातीला अडखळत जशी सुरुवात झाली बांदेश्वर बांदा संघाची, परंतु आपल्या संघाची झालेली पडझड या ठिकाणी थांबवत आहेत ते हे 2 फलंदाज. एका बाजूनं रिचर्ड साल्टाना तर दुसऱ्या बाजूनं बिट्टू परब. ही फलंदाजी जोडी आपल्या संघाची पडझड थांबवत या ठिकाणी आपल्या संघाला जे कॉमेंट्री बॉक्सकडे प्रेडिक्शन आहे 60 धावांचं त्या दिशेनं मार्गक्रमण करून देताना. पुन्हा एकदा बघा वारंवार दोन्ही फलंदाज रिव्हर्स स्वीप फटके खेळण्याचे प्रयत्न करतायत, परंतु दुसऱ्या बाजूनं तेवढे चाणाक्ष गोलंदाजी होताना दिसते ती मात्र TTMM कुडा संघाचे गोलंदाज. परिणामी पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली ती अवघी 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. DJ
भिवा केदार गोलंदाजीच्या मोर्चावरती येताना दिसतोय. पहिला चेंडू स्वेर चेंडू सोडून दिला होता आणि दुसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षकांना थोडीशी चूक, त्याचा परिणाम त्या ठिकाणी एका धावेत. एकंदरीत 2 धावाची या ठिकाणी बहाल केलं जात आहे बांदेश्वर 11 बांदा संघाला. 32 धावा. बत्तीस धावांवरती आता मात्र 3 गडी. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू झालाय. भिवा केदार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सबनीस वाड्यांकडनं आता मात्र सामोरं जातोय तो रिचर्ड साल्ढाना. हा मात्र फटका खेळतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निश्चितपणे 2 क्षेत्ररक्षकांना भेदात. चेंडू सीमा पार 4 धावा. ज्या चौकाराची अपेक्षा होती रिचर्ड साल्ढानाकडनं तो चौकार मात्र या काहीसा चाचपडत खेळत होता रिचर्ड, परंतु आता मात्र मैदानावरती त्याची नजर आहे जी ती चेंडूवरती स्थिरावलेली दिसते. कारण त्याला माहिती आहे की यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि राहिलेल्या 12 चेंडूंच्या खेळात निश्चितपणे जास्तीत जास्त धावा जमवून 60-70 धावांचा टप्पा आपल्या संघाला गाठून देणं हा त्याचा प्राधान्यक्रम राहील. आणि या प्रयत्नात या ठिकाणी भिवा केदारला पहिल्या चेंडूवरती भिरकावून देतो तो 4 धावांसाठी. स्क्वेअर लेग सीमा पार 4 धावा. एकंदरीत धावसंख्या 36 वरती येऊन पोहोचते. 5व्या षटकाचा खेळ आता मात्र 5व्या षटकाचा खेळ सुरू झालेला मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील त्या ठिकाणी लेग बिफोर विकेटचं, पण तो चेंडूला हाईट जास्त असल्यामुळे पंच निश्चितपणे त्या ठिकाणी हे अपील फेटाळून लावत आहेत. वारंवार त्या ठिकाणी रिचर्डचा प्रयत्न दिसतोय तो मोठे फटके खेळावे, मिड विकेट लकाऊ कॉर्नर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मोठे फटके खेळावे हा मनसुबा रिचर्डचा या सामन्यामध्ये होताना दिसतोय. रिचर्डकडे ती क्षमता आहे आणि त्याच रिचर्डकडनं त्याच प्रकारच्या फटकेबाजीची अपेक्षा धरून तमाम क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं आज या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती उपस्थित. दुसऱ्या बाजूने अतिशय गोलंदाजीचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं ते मात्र TTMM कुडाळ संघाचे अतिशय टिचून मारा केलाय या सामन्यामध्ये. रिचर्ड सारख्या फलंदाजांना त्यांनी मात्र जखडून ठेवलाय. पुढे सरसावतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. फसलेला फटका रिचर्डचा. ज्या ठिकाणी रिचर्डकडनं मोठे फटके येत नाही आहेत त्या ठिकाणी रिचर्ड वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. एक मिस टायमिंग फटका, बॅटची बाहेरची कडा लागते आणि चेंडू विसावतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रिचर्ड मात्र तमाम उपस्थित क्रिकेट रसिकांची निराशा करतोय आणि मैदानाच्या बाहेर परततो. एकंदरीत 4था हादरा. धावसंख्या बांदेश्वर 11 बांदा संघाची 36 आणि नवीन फलंदाज अजून एक विस्फोटक आक्रमक फलंदाज राजा नाटेकर संघाचा कर्णधार हा मैदानामध्ये DJ. राजा नाटेकर मैदानामध्ये संघाचा कर्णधार आणि एक आक्रमक फलंदाज राजा नाटेकर हा मैदानामध्ये जातोय. एक गुणवान खेळाडू, एक विस्फोटक खेळाडू म्हणून राजा नाटेकर ओळखला जातो. तोच सज्ज होतोय. सामना करतो भिवाच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू बघा उजव्या यष्टीच्या बाजूने जाणारा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मोठी गॅप आहे कारण पॉईंट क्षेत्रात कोणताही क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात नाहीये. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतोय. जे क्षेत्ररक्षक डीप आहेत ते सर्व लेग साईडच्या दिशेनं, ऑफ साईडच्या दिशेनं कोणताही क्षेत्ररक्षक फक्त एक लॉंग ऑफ सोडला तर. मोठा फटका राजाच्या बॅटमधून निघतोय. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. मी तर म्हणतो हा सेफ फटका मारतोय तो राजा नाटेकर. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता त्यामुळे त्या ठिकाणी चेंडू मात्र झेल मात्र जो उडला होता चेंडू हवेमध्ये तो मात्र क्षेत्ररक्षकापासून बराच दूर. परिणामी या फटक्यातून 2 धावा. 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचते ती 38 धावांवरती. 38 धावा झाल्या तर निम्मा संघ माघारी परतलाय तो बांदेश्वर 11 बांदा संघाचा. चार गडी गारद झालेत राजा नाटेकर. मोठा फटका राजाच्या बॅटमधून. यावेळी मात्र सर्व क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेत. मैदानाच्या बाहेर चेंडू विसावतो. जवळपास 90 ते 100 मीटरचा उत्तुंग षटकार
पाच षटकांचा पहिला खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात ते 44. अंतिम षटकाचा खेळ प्रगती पथावरती. पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळून काढतोय. एक धाव त्या ठिकाणी जोडली जाते, ती बिट्टूच्या खात्यामधून निघते. धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचते, ती मात्र 45 धावांवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकाचा खेळ प्रगती पथावरती. 45 धावा 4 गडी बाद अशी धावसंख्या. बांदेश्वर 11 बांदा विरुद्ध TTMM कुडाळ या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. अतिशय सुरेख त्या ठिकाणी माहोल या क्रिकेट स्पर्धेदरम्यान. आजच्या स्पर्धेचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशीचा दुसरा साखळी सामना रंगतो. TTMM कुडाळ विरुद्ध बांदेश्वर 11 बांदा या दोन संघादरम्यान. 45 धावा धाव फलकावरती. 60 टप्पा गाठायचा आहे तो बांदेश्वर 11 बांदाला. प्रतिस्पर्धी संघावरती एक दबाव टाकायचा हा मनसुबा निश्चितपणे संघाचा कर्णधार राजा नाटेकर याच्या मनामध्ये. धावसंख्या 45 धावा. स्ट्राइक एंडवरती राजा नाटेकर सज्ज होतोय, ज्यानं मागच्या षटकात एक खणखणीत षटकार लगावलाय. आपले मनसुबे आपले इरादे या मैदानावरती त्याने सिद्ध केले. तोच राजा नाटेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय, तो मात्र राकेशच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. 45 धावा 4 गडी बाद अशी धावसंख्या. अंतिम षटकाचा खेळ प्रगती पथावरती. आकुटप्पाचा चेंडू राजाने भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. 6 धावा. पुन्हा एकदा सर्व क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेत. पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतो. त्यानंतर मिळणार आहे ती मात्र फ्री हिट. हा टाकलेला नो चेंडू या सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही. धावसंख्या आता मात्र 52 वरती येऊन पोहोचते. अंतिम षटकाचा खेळ प्रगती पथावरती. का हा टाकलेला गोलंदाजीची अवैध शैलीच्या जोरावर टाकलेला नो बॉल आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरतो की या ठिकाणी पाहणं उत्सुकता ठरेल. कारण समोर हातोडा फलंदाज राजा नाटेकर, मॅन फ्रॉम मलगाव राजा नाटेकर. एक खेळाडू सेना बरोबर राजा नाटेकर तयार होतोय. नवीन गोलंदाज शुभम येताना दिसतोय, तो मात्र राकेशाची गोलंदाजीची शैली अवैध ठरवल्यानंतर पंचाने. शुभम सज्ज. पुढचा चेंडू तो ओव्हरपिच पद्धतीचा, त्याच्यावरती फटका घेतो. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रात. पहिली धाव पूर्ण केली तरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा अतिरिक्त दबाव. या दबावाच्या परिस्थितीत आपलं संतुलन ढासळतोय तो मात्र लॉंग ऑफवरचा क्षेत्ररक्षक. तीच या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चूक हारतोय तो राजा नाटेकर आणि एका धावेचं रूपांतरण करतोय 2 धाव्यांमध्ये. शुभम आरोलकर, मला वाटतं त्या ठिकाणी त्याच्याकडनं थोडीशी चूक. हा असतो दबाव, हा असतो मोठ्या मॅचचा प्रेशर आणि या प्रेशरमध्ये आपलं संतुलन ढासळतोय तो शुभम आरोलकर. स्ट्राइक आपल्याकडे ठेवतो राजा नाटेकर. येणारे सर्व चेंडू आपणच खेळावे हा मनसुबा राजा नाटेकरचा. चौकार षटकार ठोकावे, जे कॉमेंट्री बॉक्सकडनं प्रेडिक्शन आहे 60 ते 70 धावांचं ते गाठून द्यावे हा मनसुबा.
पुढचा चेंडू स्लोवर ऑन पद्धतीचा बॅटची आतली कडा लागते, चेंडू जातोय त्या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघा दुसरी धाव घेण्याच्या नादात बिट्टू परब मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतो. राजा नाटेकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज होतो. एक धावेचा बोनस निश्चितपणे बांदा संघाला. धावसंख्या आता मात्र 55 धावांचा टप्पा गाठतोय तो मात्र बांदा संघाचा आणि निम्मा संघ आता मात्र तंबूत परततोय. अजूनही काही चेंडूंचा या डावातील खेळ शिल्लक. डीजे बांदा 11 संघाचा कर्णधार हातोडा फलंदाज राजा नाटेकर सामना करतोय तो मात्र शुभमच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. आखो टप्प्याचा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडूने मात्र उंची गाठली होती पण तो डिस्टन्स गाठत नाहीये. परंतु ऐन शेवटच्या क्षणी सीमारेषेजवळ चेंडू अडवण्याच्या नादात चेंडू मात्र बघता बघता वन बाउंड सीमा पार करतोय 4 धावांसाठी. पर्यंत पोहोचलाय धावफलक. जी धावसंख्या बांदा संघाच अपेक्षित होता ती धावसंख्या मात्र राजा नाटेकर आपल्या तुफान फलंदाजीच्या जोरावरती शेवटच्या निर्णायक षटकामध्ये आपल्या संघाला गाठून देतोय. 59 धावफलकावरती 5 गडी माघारी परतल्यानंतर सुरुवातीच्या 4 षटकात जी तिथून गोलंदाजी झाली होती वाटलं होतं पूर्णपणे त्या ठिकाणी बांदा संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलंय. परंतु त्यानंतर राजा नाटेकर नावाचं वादळ मैदानावरती आलंय आणि या ठिकाणी आपल्या संघाचा पारडं मजबूत केलं. पुन्हा एकदा चेंडू फटकावतोय, चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल टिपतोय. राजा नाटेकर शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या अंतिम षटकाच्या काही चेंडूंच्या खेळामध्ये मोठे फटके खेळत 60 धावांपर्यंत आपल्या संघाला मजल मारण्याच्या दृष्टीनं मोठे फटके खेळण्याचे वारंवार प्रयत्न. हा प्रयत्न मात्र यावेळी राजाचा फसतोय. एक सोपा झेल त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात देत राजा नाटेकर मात्र मैदानाच्या बाहेर परततोय. एकंदरीत 6वा धक्का, 8 चेंडूत 21 धावांची वादळी खेळी, त्यात 2 उत्तुंग षटकार आणि एका चौकाराचा समावेश. राजाची ती मात्र संपुष्टात आणली ती गोलंदाज मला वाटतं शुभमनं. धावसंख्या 59 धावा, 6 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज ऋषी हरमलकर मैदानामध्ये जाताना दिसतोय. स्ट्राईक एंडवरती सज्ज होतो तो सोनू राणे, ज्यानं मागच्याच आठवड्यात आवळेगाव प्रीमियर लीग मध्ये 14 चेंडूत 41 धावांची विस्फोटक खेळी करणारा सोनू राणे सारखा एक आक्रमक फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. डावातील मला वाटतं केवळ एका चेंडूचा खेळ शिल्लक. या एका चेंडूवरती षटकार ठोकावा हा मनसुबा सोनूचा, तर दुसऱ्या बाजूने तो डॉट काढावा हा मनसुबा गोलंदाजाचा. स्लोवरून पद्धतीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसतोय. एक धाव निश्चितपणे मिळेल ती 22च्या रूपात. एकंदरीत पहिला डावाचा खेळ संपुष्टात आलाय. कॉमेंट्री बॉक्सकडनं जे प्रेडिक्शन होतं 60 धावांचं ते साफल्य होताना दिसते ते बांदेश्वर 11 बांदा संघाचा. पहिला 6 षटकात 60 धावा जमवत 6 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय हा सामना जिंकण्यासाठी आणि या स्पर्धेतील आपली विजयी सुरुवात करण्यासाठी TTMM कुडाळ संघासमोर ते बांदेश्वर 11 बांदा संघानं काय होईल या सामन्याचं, कोणता संघ कोणत्या संघासमोर वरचढ ठरेल का बांदेश्वर 11 संघ शेवटच्या क्षणात जी आक्रमक फटकेबाजी झाली तो आत्मविश्वास घेऊन गोलंदाजामध्ये टिचून गोलंदाजी करीत हे 61 धावा काढण्यापासून प्रतिस्पर्धी संघ TTMM कुडाळ संघाला रोखून ठेवतोय. तर दुसऱ्या बाजूनं TTMM कुडाळ संघाचे फलंदाज त्या ठिकाणी आक्रमक रवैया अफलावत 61 धावांचा पाठलाग करतायत. हे सांगण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये निश्चितपणे बदल होतोय. यानंतरचं मी समालोचन करण्याची विनंती करतोय. आमचे साथी समालोचक जे वेंगुर्ल्याहून या ठिकाणी आलेत ते योगेश परब यांच्या हाती मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी गुरु चिटणीस या सामन्यातून तुम्हा सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम योगेश.
बांदा तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांचं आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मान्यवरांच्या कक्षामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सन्माननीय अनंत तांबोळेकर हेही उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या एक दिवसा स्पर्धेच्या आदल्या दिवसापासून या मैदानावर ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली, ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, ते दिनेश कुबडे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक सन्माननीय ॲडव्होकेट परिमल नाईक, त्यांचं हार्दिक स्वागत. नगरसेवक आनंद नेवगे, आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर नेमळे गावचे सरपंच सन्माननीय विनोदजी राऊळ, अमित परब, आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. बांदा सरपंच सन्माननीय अक्रम खान यांचंही हार्दिक स्वागत या मैदानावर या कॉमेंट्री बॉक्समधून करतोय. मित्रांनो, तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होतोय. आजचा 4था दिवस आणि उद्या असेल या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि उद्याच्या दिवसात सर्वांसाठी एक गोल्डन संडे अर्थात 7 सामन्यांची मेजवानी उद्याच्या दिवसात या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितपणे उत्तरोत्तर रंगत जाणारी ही स्पर्धा उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. आणि तत्पूर्वी आजच्या दिवसात मात्र 4 मातब्बर संघामध्ये लढती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण पाहता या मैदानावर बांदेश्वर बांदा विरुद्ध TTMM कुडाळ. आणि दुसऱ्या डावाच्या सुरुवातीसाठी आपल्या समोर येत आहेत समालोचन क्षेत्रातील एक युवा समालोचक आणि ज्यांच्या सुमधुर आवाजाने कारवारपर्यंत ज्याने आपल्या नावाचा डंका पेटला, तेच योगेश परब फ्रॉम वेंगुर्ला. हॅलो, धन्यवाद गुरुचिटणीस, धन्यवाद जय भोसले. समालोचन कक्षात महेश डोंगरे, सचिन सावंत, राजा सावंत, दीपक परब, गुरुचिटणीस जय भोसले, योगेश परब, तमाम रसिकांच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रथमतः मराठी भाषा दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा या कॉमेंट्री बॉक्समधून देतोय. आजचा 4था दिवस या क्रिकेटचा रणसंग्रामातून सावंतवाडी चषक 2021चा रणसंग्राम या मैदानावर रंगतोय. जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या सत्रात 20 स्फोटक फलंदाजी, एका बाजून आदी आर्यन देवली संघाची आणि दुसऱ्या बाजून वीरस्फोट वेंगुर्ला संघ. पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर कोरली गेली तो सुजित देवळे. आणि सकाळच्या सत्रात मात्र जे मैदानावर फलंदाजांची आतषबाजी, म्हणजे 3 दिवसांचा जर विचार केला तर थोडंसं फलंदाजीसाठी सुरुवातीला येत नव्हतं मैदान, पण त्यानंतर एका बाजून आज सकाळच्या सामन्यात 20 स्फोटक फलंदाजी, षटकारांची विकेटची हॅट्रिक आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय सागर मोर्ये. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे TTMM कुडाळ संघाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 60 या धावसंख्येवर रोखून ठेवतोय प्रतिस्पर्धी संघ. एका ताकदीने मैदानामध्ये उतरतोय तो बांदेश्वर बांदा संघ. पहिला चेंडू आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता, बबल नाईकचा प्रयत्न असफल राहतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची गणना होते. 36 चेंडूंचा हा 60 षटकांचा एक खेळ बाकी आणि 61 धावांचा पाठलाग करत असताना 10.5च्या रन रेटनं मैदानामध्ये खेळावं लागेल ते TTMM कुडाळ संघाला. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, एका बाजूनं अष्टपैलू खेळाडू सागर मोर्ये सज्ज होतोय. आज थोडंसं फलंदाजीमध्ये कमी पडला. या फलंदाजाकडे सुद्धा एक क्षमता आहे, ती म्हणजे सागर मोर्येकडे. एका बाजूनं TTMM कुडाळ संघाचा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला शुभम आरोलकर. ही सलामीची बेनीची जोडी या मैदानावर पाऊलं टाकते. स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुन्हा वारंवार आडव्या बॅटनं फटके टोळवण्याचा प्रयत्न बबल नाईकचा या ठिकाणी असफल होतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर केलं जात आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक, हा धावफलकाचा मात्र श्री गणेश होतोय धावफलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धावी धावफलकावर.
एका बाजूनं राजा नाटेकर हे वादळ या मैदानावर गोंगावलं गेलं आणि दुसऱ्या बाजूनं शांत करणारी गोलंदाजी, तर तिसऱ्या बाजूनं विचार केला तर 61 धावांचा आपल्याला पल्ला गाठायचा आहे, म्हणजे संयमी खेळी करायची आहे या महत्त्वाच्या क्षणी. या इरातानं हे दोन फलंदाज सलामीची बेनीची जोडी TTMM कुडाळ संघाकडून शुभम आणि बबल आपल्या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचं खातं खोलतोय. महत्त्वाच्या सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागेल ते शुभम आरोलकर याला. लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू, यष्टीरक्षकाची सोनू राणेची ही घोरचू प्रतिस्पर्धी संघाला एकेरी धावसंख्या बोनसच्या स्वरूपात प्राप्त झाली होती. 22च्या स्वरूपात एक धाव, एकूण 2 धावा बहाल होत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र धावफलकावर मसल मारतोय तो 3 धावा धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. धावा या कशाही येवोत, या धावा लाख मोलाच्या ठरतील ते मात्र TTMM कुडाळ संघाच्या बाजूनं, आणि ती लाख मोलाची लाभदायक धाव कशोशीने घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं ती लाभदायक धाव कशोशीने घेण्याचा प्रयत्न पासून प्रतिस्पर्धी संघाला वाचवायचा या इरादात प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. डीप स्क्वेअर लेगला सेव्ह हँड, ज्यानं बेंगुर्लाचं मैदान गाजवलंय आपल्या क्षेत्ररक्षणावर, तो ऋषी हरमलकर. छत्रपती चषक 2021च्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब ज्याच्या नावावर कोरला गेला, तर दुसऱ्या बाजूनं उत्कृष्ट असा फलंदाज या मैदानावर एका बाजूनं रिचर्ड साल्डाना मागच्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा, आणि त्यानंतर पावलं टाकत या मैदानावर खेळतोय तो बांदेश्वर बांधा संघ. पुढे सरसावत फटका टोलवला जातो. एकेरी धावसंख्येसाठी रूपांतर. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाची घोरचूक, अतिउत्साहाचं वातावरण, एकेरी धावसंख्या गणली जात. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र मजल मारतोय. 5 धावा या धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे, या महत्त्वाच्या आकांक्षानं खेळायचं या मैदानावर. एका बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अनुभवानं परिपक्व असलेला संदेश कुंडेकर उर्फ सँडी या मैदानामध्ये प्रतिनिधित्व करतोय, तर दुसऱ्या बाजूनं व्यावसायिक खेळाडूच्या माध्यमातून ज्यांना नौकी पावलं या मैदानावर टाकली, बरेच मैदान गाजवले, तो राजा नाटेकर प्रतिनिधित्व करतोय बांदेश्वर बांधा संघाचं. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू सुंदर या ठिकाणी मात्र एका बाजूनं क्षेत्ररक्षण, एका ताकदीनं बांदेश्वर बांधा संघ मैदानात पाऊल टाकतोय. ज्यावेळी बांदेश्वर बांधाचा संघ कुठच्याही मैदानावर असतो त्यावेळी एका ताकदीनं त्याचे मात्र सर्व मात्र एक प्रेक्षक त्यांचे सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि टाळ्यांचा आवाज एका बाजून आमच्या कमेंट्री कक्षामधून पाहायला मिळतोय. जी रणनीती आखली, टीम मिटिंग लावली, त्या टीम मिटिंगमध्ये गोलंदाजाला एवढंच सांगितलं गेलं आहे का टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ती आगोकी कशी गोलंदाजी करावी लागेल, ती आगोकी गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला, तर प्रतिस्पर्धी संघांच्या कानं मंत्र एक सन्मानजनक खेळ मैदानामध्ये करावा लागेल. पटका फसला जातोय या ठिकाणी शुभम आरोलकरचा, परिणाम राजा नाटेकर येतोय. टाळ्यांचा आवाज करून देणारा चेंडू प्रतिस्पर्धी संघाचा तारणारा ठरतोय, आणि अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या माध्यमातून पहिला गडी मात्र माघारी झाला. तो 6 धावा या धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाचे स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आज मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, आणि खास करून या मॅचचे मराठीचा दिग्गज समालोचक आनंद लुट्टायस त्यांच्या समीर पांढरे यांची शुभेच्छा येत आहेत. या स्पर्धेसाठी बादल चौधरी यांच्या शुभेच्छा येत आहेत. अक्षय धुरी समालोचक, संतोष मरिये, कृष्णा देवजे, अशोक नाईक या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजकांचं आणि भव्यदिव्य असं आयोजन, नीटनेटके आयोजन या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा येत आहेत. माघारी परतला फलंदाज शुभम आरोलकर, आणि नौका फलंदाज ज्यानं 2019चा छत्रपती चषक गाजवलाय तो भूषण गडेकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. पहिल्या षटकामध्ये माघारी परतल्यानंतर सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला. 6 धावा धावफलकावर 61 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण बदललं गेलं. मैदानामध्ये उर्वरितच्या 30 चेंडूंचा हे खेळ बाकी, आणि विजयासाठी अजूनही 55 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तो मात्र TTMM कुडाळ संघाला 61 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर बहुतेक करून पाहायला मिळतोय तो प्रसाद लुमाजी. प्रसाद लुमाजी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. या प्रसाद लुमाजीने सुंदर पद्धतीची गोलंदाजी करत वेंगुर्ला कॅम्पचं मैदान गाजवलंय, तर दुसऱ्या बाजूनं TTMM कुडाळ संघाचा मात्र रन मशीन माघारी परतली, तो शुभम आरोलकर माघारी परतला. आज मात्र एका बाजूनं नौका खेळाडू जो मुंबईपर्यंत याचा प्रवास आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, तो बबल नाईक नॉन स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या बाजूनं
सज्ज होतोय तो मात्र नौका फलंदाज भूषण. क्षेत्ररक्षण सजवला तर चक्रव्यूह रचलं जात आहे आणि या चक्रव्यूहातून मात्र सुंदर गोलंदाजी करावी हा प्रथमता इरादा असेल तो मात्र बांदेश्वर बांधाजीराव संघाचा. आणि या चक्रव्यूहाला मात्र चकवत एक मोठी फटकेबाजी करावी लागेल TTMM कुडाळ संघाच्या बाजूनं. 6 धावा धावफलकावर 61 धावांचा पाठलाग हलक्या हातानं खेळून काढतोय. एकेरी धावसंख्येसाठी फटका निघतोय. चित्त्याच्या वेगानं डीप मिड विकेट कडनं राजा नाटेकर येतोय चेंडूपाशी वाखाणण्या चुकी फेक करतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेची तमाम शक्यता समाप्त करणारी फेक 1 धावसंख्या गणली जात. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय. 7 धावा या धावफलकावर. 36 चेंडूतील 7 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. TTMM कुडाळ संघ 61 धावांचा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 7 धावा जमवतोय. आणि एका बाजूनं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी आणि एका बाजूनं गोलंदाजाची कसरत तर दुसऱ्या बाजूनं फलंदाजाची मात्र रणनीती या मैदानावर पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. एका बाजून हे व्यावसायिक खेळाडू या प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुंदर खेळाचं प्रदर्शन करतायत. डोंगरेसाहेब टेनिस क्रिकेटला सुंदर दिवस आले आहेत. या इराद्यानं प्रीमियर लीगचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या प्रीमियर लीगमध्ये नौके खेळाडू खेळावेत. त्या अनुभवी खेळाडूंचा कित्ता गिरबत व्यावसायिक क्रिकेटकडे या ठिकाणी सुंदर फटका रिओसिपचा फटका बसला जातोय. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज होतात. ज्यावेळी हे आणि या आत्मघातकी फटक्यात मात्र एका मोठ्या प्रवासात मोठा फटका टोलवण्याच्या नादात मात्र बबल नाईक ही सलामीची बिनीची जोडी आली माघारी आणि सांघिक धावफलक मात्र स्थिरावला गेला. 7 धावा या धावफलकावर. 2 चेंडूंचा झाला हा खेळ समाप्त. रिव्हर्सिपचा देखण्याला फटका प्रसाद लुमाजीचं मी प्रथमतः कौतुक केलं. त्यानं वेंगुर्ल्याचं मैदान गाजवलं. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मैदानावर प्राप्त करत सुंदर खेळाचं प्रदर्शन करत बहुतेक करून अजय मराठे मैदानामध्ये पावलं टाकतोय. खूप दूरवरून या स्पर्धेसाठी येतोय. जवळजवळ कणकवलीवरून या स्पर्धेची TTM कुडाळ संघाच्या बाजूनं आज खेळताना पाहायला मिळेल अजय मराठे. तर दुसऱ्या बाजूनं स्ट्रायकर एंडला भूषण गडेकर आणि कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र त्यानं दुसऱ्या चेंडूवर आपली आक्रमकता दाखवली या मैदानावर. तो प्रसाद लुमाजी सज्ज होतोय. 7 धावा या धावफलकावर. सकाळच्या तर तब्बल अमोल 92 धावांचा डोंगर आणि त्यानंतर कमी धावसंख्येचा हा सामना मी म्हणेन कमी धावसंख्येनं ही फायटिंग टोटल मैदानावर उभी करतोय तो बांदेश्वर 11 बांधा संघ. गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद. आडव्या बॅटनं फटका टोलवण्याचा हा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर उंच घेतोय. जसजसं निर्धाव चेंडू तसतसा टाळ्यांचा आवाज बांदेश्वर माझ्या संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जसजसं निर्धाव चेंडू तसतसं निराशेचं वातावरण आपल्याला डगआउटच्या दिशेनं पाहायला मिळत आहे. TTMM कुडाळ संघाच्या बाजूनं समीकरण कुठेतरी म्हटलं एकीने वाढलं जातं. एका बाजूनं चेंडूंचा खेळ कमी धावांची संख्या जास्त आपल्याला पाहायला मिळते. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू जमनी लगतचा बिदलंद कार्पेट पद्धतीचा फटका. एलिस्टर येतोय पहिला प्रयत्न. थोडीशी डिलाई. एकेरी धावसंख्येची पावलं जवळजवळ दुहेरी धावसंख्येकडे गणली जात आहेत आणि बऱ्याच वेळा दुहेरी धावसंख्येनं धावफलक मात्र धावफलकावर मजल मारतोय. 9 धावा या धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूनं एक संयमी खेळी करावी लागेल. ध्येयापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. ध्येय गाठण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील ते TTMM कुडाळच्या फलंदाजांना. पण प्रतिस्पर्धी संघाला यश प्राप्तीसाठी विजयाचा झेंडा आपल्या बाजूने फडकवायचा आहे. या महत्त्वाच्या इराद्यानं गोलंदाजी करावी लागेल. रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केलं जात आहे आणि त्यानंतर मात्र तब्बल संघाचा संघनायक आणि यष्टीरक्षकात थोडीशी बातचीत झाल्यानंतर आपल्या नियमावर ठाम राहत निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावर होते. 9 धावा या धावफलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. सांघिक धावफलक स्थिरावला गेला.
प्रति षटकामध्ये 10.5च्या रन रेटने खेळायचं होतं मैदानामध्ये, ते TTMM कुडाळ संघाला या 61 धावांचा पाठलाग करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, धावचेची संधी होती, थोडासा ताळमेळ चुकला होता, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव बहाल होते आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र धावफलकावर मजल मारतोय. दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा या धावफलकावर डीजे. मध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक तिसरं शतक घेऊन गोलंदाज, कॉमेंट्री बॉक्स शाईनकडनं वेगवान गोलंदाज, ज्याला न्यू पॉइंट म्हणून संबोधलं गेलं, उदयनमुख खेळाडू म्हणून संबोधलं गेलं, तो एलिस्टर फर्नांडिस सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स शाईनकडनं. सांघिक धावफलकावर 61 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावर, 24 चेंडू विजयासाठी अजून 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो TTMM कुडाळ संघाला. आणि गोलंदाजी मार्गावर वेगवान पद्धतीचा उभरता खेळाडू, मागच्या स्पर्धेतील उदयनमुख खेळाडू एलिस्टर फर्नांडिस यष्ट्यांचा वेध घेतोय. ज्या खेळाडूचं काम एक कौतुक केलं, त्या कौतुकास्पद कामगिरी मैदानामध्ये एलिस्टरने केली. एका बाजूनं संघ हजारानं संदेश कुंढेकरने आशा अपेक्षा ठेवल्या होत्या. 61 धावांचा पाठलाग करत असताना ज्या फलंदाजांकडे आशा अपेक्षा हव्या होत्या ते फलंदाज निराशेचं वातावरण मैदानामध्ये या ठिकाणी मात्र करतायत. एका बाजूनं प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, तो दुसऱ्या बाजूनं एका आखूड टप्प्याची गोलंदाजी करताना प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून लक फॅक्टर म्हणून संबोधला गेला तो बांदेश्वर बांधा संघ एका ताकदीनं, आणि त्याच ताकदीनं या मैदानावर सपोर्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची अतोनात गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका ठेवण्याचा प्रयत्न आपल्या स्पर्धेमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण एलिस्टर करतोय. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र बदलला गेला. 11 धावा या धावफलकावर, 11 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा झालाय की समाप्त. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. एका बाजूनं अनुभवी खेळाडू, नवख्या खेळाडूंना कान मंत्र येत आहेत. ज्या अनुभवी खेळाडूने या मैदानावर गोलंदाजीची सुरुवात केली त्यांचेच किती गिरवत मी सुद्धा सुंदर गोलंदाजी करणार या महत्वाच्या इराद्यानं ज्या खेळाडूचं मी प्रथमतः कौतुक केलं त्यानं कौतुकास्पद कामगिरी मैदानामध्ये प्रात्यक्षिकरित्या पूर्ण करत 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक स्थिरावला गेला. तो 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा या धावफलकावर. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून गौरव सामंत आणि त्यांची पूर्ण टीम सुंदर पद्धतीचे वर्क करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका टोलतोय नो मॅच टाइम मध्ये सागर मोरिया आमच्या स्क्रीनवर येतोय, चेंडूची भरती करतोय. या एकेरी धावसंख्येनं अजयच्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय. 12 धावा या धावफलकावर. एका बाजूनं संयमी खेळी करावी, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे, या महत्वाच्या आकांक्षाला या मैदानावर खेळायचं आहे. तर दुसऱ्या बाजूनं
टिचून ठेवणारी गोलंदाजी मैदान प्राप्त करावी या इराद्यानं सज्ज होतोय गोलंदाज एलिस्टर. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, बॅट चिकट लागून चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. रिचार्ज साल्टाना आज आपल्या घरच्या मैदानावर थोडीशी एका चौका नटलेली खेळी आली संपुष्टात. त्यानंतर माझं योगदान मी क्षेत्ररक्षणामध्ये देणार, सुंदर क्षेत्ररक्षण करणार या महत्वाच्या इराद्यानं मैदानामध्ये एक धाडस दाखवत सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव बहाल करत 13 धावा या धावफलकावर. गडी बाद केला तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय बंटी पुरोहित यांच्याकडून. झेलची संधी, झेल होतं, झेल सुटलं जातंय. प्रयत्न केला असता नक्की झेलामध्ये रूपांतर झालं असतं. धाव घेण्याचा इरादा होता. नॉन स्ट्रायकर केंद्रानं अजय मराठे नकार देतोय आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. प्रथमतः जस्टिस तिथे या मैदानावर बांधेश्वर बांधा सन्माननीय आनंद नेवगे यांच्याकडून गडी बाद केला या चेंडूवर तर 500 रुपये. सन्माननीय बंटी पुरोहित यांच्याकडून या चेंडूवर गडी बाद केला तर 500 रुपये. पारितोषिकांची खैरात असलेली स्पर्धा या मैदानावर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावत मोठा फटका, गगनाला गबसनी घालणारा सुंदर फटका टोलवला जातोय आणि षटकारांना मात्र या पारितोषिकांचं केलं जातंय स्वागत आणि या 6 धावांना सांघिक धावफलकावर मचल मारतोय. पाठलाग करत निम्म्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. TTMM कुडा संघाच्या बाजूनं राकेशच्या चेंडू पळीतून मोठा फटका टोलवला जातोय. येणाऱ्या 18 काळात रणनीती आखली आहे गोलंदाजीची की दुसऱ्या बाजूनं संदेश कुंडेकर, राकेश सारंग आणि शरद पांडवडेकरच्या जोरावर TTMM कुडा संघ आपला विजयाचा झेंडा फडकवतोय. हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक जय भोसले यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश परब आपले काही व्यासपीठ रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. डीजे एक्केचाळीस धावांची अजूनही आवश्यकता. दोन्ही संघांचे संघ मालक पॅव्हेलियनमध्ये बसलेले. एका बाजूला TTM कुडाळ संघाचे राम राऊळ तर दुसऱ्या बाजूला मकरंद तोरसकर. दोन्ही संघांचा विचार केला दोन्ही संघांचे पाठीराखे या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आपापल्या खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. आडव्या बॅटचा फटका, गगनचुंबी चेंडू हवेमध्ये बराच वेळ चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू या ठिकाणी सरळ विसावतोय तो. प्रसाद लुमाजी या मैदानावर एक संधी मिळते. त्या संधीचा पुरेपूर्ण लाभ घ्यायचा या इराद्याने गोलंदाजी करतोय एक आत्मविश्वासाने परिपूर्ण ठरलेला बांदेश्वर बांधा संघ मैदानामध्ये. यावेळी वेगवान चेंडू निश्चितपणे लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय. भरकटलेला पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 21 धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावांचा पाठलाग करताना आणि स्वतः कर्णधार संदेश कुंडेकर नॉन स्ट्राईक एंडला आता मात्र मैदानामध्ये.
वेगवान चेंडू, लाजवाब गोलंदाजी, बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू आणि काफी प्रभावीशील मारा या ठिकाणी करतोय. समोरच्या फलंदाजाला मी मोकळी देणार नाही, धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचू देणार नाही या आत्मविश्वासाने एक सुरेख गोलंदाजी, तेज तर्रार मारा या ठिकाणी करताना दिसतोय तो प्रसाद लुमाजी या मैदानावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका मारायचा, मात्र चेंडू बॅटला लागत नाही. वारंवार चेंडू निर्धाव, जसे जसे चेंडू निर्धाव तसतसा फलंदाजावर दबाव आणि तसतसा टाळ्यांचा कडकडाट बांदेश्वरच्या समर्थकांतून पाहायला मिळतोय. 61 धावांचा पाठलाग. हे मैदान आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून कायम सांगत असतो की या मैदानावर 60 धावा या फायटिंग टोटल समजल्या जातात आणि त्याच दिशेने जर टिचून मारा करेल तर या 60 धावाच मात्र डोंगरा एवढ्या या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतात. एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतो. चेंज ऑफ स्पेस ज्याला संबोधलं जातं, गती परिवर्तन ज्याला संबोधलं जातं, तोच या ठिकाणी निश्चितपणे याच दरम्यान नगराध्यक्ष संजू परब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. या सामन्याच्या दरम्यान एक मोठा फटका शॉर्ट चेंडूवर, चेंडू जातोय खूपच लांब. हा आहे षटकार, नगराध्यक्ष साहेबांचा षटकाराने या ठिकाणी स्वागत केलं जातंय. कॉमेंट्री बॉक्स मधूनही आमच्या वतीनं नगराध्यक्ष संजू परब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एकूण धावा संख्या परावर्तित होते ती 27 धावा. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी करता करता एक शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि एक मोठा जोरकस फटका निघतोय, तो म्हणजे राकेशच्या बॅट मधून मिड विकेटच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार. प्रसाद लुमाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू, जमनी लगतचा कॉपी बुक स्टाईलचा एक फटका विथ द लॉंग द कार्पेटचा पहिली धाव वेगात. द फेक थोडीशी मी म्हणेन या ठिकाणी जर नॉन स्ट्राईक एंडला जर झाली असती तर संदेश कुंडईकर मात्र अडचणीत सापडला असता. षटक संपतंय या ठिकाणी चौथं. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि एकूण धाव संख्या 29 धावा धावफलकावर. उरलेत अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची ही आवश्यकता. एक चांगला सामना सकाळच्या सत्रात आपण पाहिला. 90 धावांचा, 91 धावांचा, त्यानंतर हा धावा 60च्या पटडीतला. कोण हरेल कोण जिंकेल याची शाश्वती मात्र शेवटच्या षटकापर्यंत देता येणार नाही. जो रोमांचकता ज्या क्रिकेटमध्ये भरलेली तोच क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. औचित्य सावंतवाडी नगर परिषद आयोजित तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगराध्यक्ष चषक 2021 आणि आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील हा दुसरा सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास मित्रांनो महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास कधीही ढासू द्यायचा नसतो, कारण ढासळलेल्या घराच्या विटाही लोक सोडत नसतात. संकटावर मात करण्यासाठी संकटावर अशा पद्धतीने तुटून पडलं पाहिजे. जिंकला तरी इतिहास लिहिला जाईलच, मात्र हरला तरीही इतिहास लिहिला गेला पाहिजेत. आणि तेच या मैदानावर सावंतवाडी जिमखाना मैदानावर आपल्याला दाखवून द्यायचा आहे. आणि तोच इरादा पक्का नेक इरादा या ठिकाणी घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय ॲलिस्टर. हा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बेळगाव सावंतवाडी रोड एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 12 चेंडू 32 धावा हे विजयाचं समीकरणामध्ये बदल होईल का? समोर 9 चेंडू 54 धावा ज्याने गोव्याच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये चोपल्या. सलगच्या 9 चेंडूवर 9 षटकार ज्याच्या बॅटमधून आले तो स्वतः कर्णधार TTMM कुडाळ संघाचा सँडी कुंडईकर स्ट्राईक एंडला दिसतोय. मात्र माझ्याही अंगामध्ये तेवढीच ताकद, माझ्या मनगटामध्ये समोरची फलंदाजी गारद करण्याची क्षमता या इराद्याने ॲलिस्टर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय.
एक मोठा फटका, फसलेला फटका, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पळून काढल्या जात आहेत आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 31 धावा धाव फलकावर. निम्म्या धावांचा पल्ला गाठला जातो. अजूनही निम्मी वाटचाल करायची, निम्मी घोडदौड करायची. घोडे एवढ्यात बांधायचे नाहीत, सुटलेला वारू रोखायचा नाहीये. मैदानावर एका बाजूने बांदेश्वर बांधा तर दुसऱ्या बाजूने TTMM कुडाळ, या 2 प्रतिस्पर्धीमध्ये सुरू असलेला हा सामना. ॲलिस्टर हा तेज तर्रार गोलंदाज आपल्या संघासाठी 100% योगदान देण्यासाठी प्रयत्न करतोय. सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर सर्वांच्या नजरा आणि 3 दिवसापेक्षा आजच्या दिवसा प्रेक्षकांची तोबा गर्दी या मैदानावर. आखूड पद्धतीचा चेंडू, फसलेला फटका हवेमध्ये, मात्र चेंडू जातोय तो सीमा क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी सँडीच्या बॅटमधून निघतोय षटकार. बाकी आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता. 10 चेंडू 24 धावा. सामना दोलायमान परिस्थितीमध्ये घड्याळाच्या लंबकाप्रमाणे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकताना दिसतोय. मात्र एका बाजूला मी जोपर्यंत मैदानात उभा आम्ही हतियार टाकणार नाही हा इरादा कर्णधार सँडी कुंडाईकर दाखवतो या षटकाराने, तर दुसऱ्या बाजूने हरसंभव प्रयत्न बांदेश्वर बांधा संघाचे सँडीला लवकरात लवकर तंबूत पाठवण्याचे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र फसतोय राजा नाटेकर चेंडूच्या खाली आणि लावलेल्या सापळ्यामध्ये सँडी कुंडाईकर. फलंदाज अष्टपैलू खेळाडू शरद बांदिवडेकर हा मैदानात आपल्याला जाताना दिसतोय. अनेक स्पर्धांचा अनुभव, ज्याच्या गाठीशी सावंतवाडी तालुक्यातील एक हरहुन्नरी खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा ज्याचा अनुभव आणि ज्यावेळी संघ संकटात असतो त्यावेळी संकटमोचकवाली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण अनेक वेळा पाहिली तो शरद बांदिवडेकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शरदाला बहेरायचंय. आपल्या संघासाठी 9 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता TTMM कुडाळ संघासाठी. ॲलिस्टरला ज्यासाठी बोलवलं होतं तो हेतू सफल ठरवतोय. स्वतः कर्णधार राजा नाटेकर, कर्णधार साई संदेश कुंडाईकरचा झेल टिपतोय आणि एक मोठा अडसर मात्र आपल्या या विजयाच्या मार्गक्रमणातील दूर करतोय, तो म्हणजे ॲलिस्टर. नॉन स्ट्राईक एंडला शरद, स्ट्राईकला दिसेल तो राकेश. एक वेगवान चेंडू ब्लॉकलमध्ये टाकलेला ऑफ स्टंपच्या जवळील या ठिकाणी खेचून काढलेला. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थेट फेक जर यष्ट्यावर झाली असती तर अडचणीत सापडला असता. मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत एकूण धावसंख्या पुढे सरकते ती 39 धावा धाव फलकावर आणि आता उरलेत 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची ही अजूनही आवश्यकता. जमिनीलगतचा सुरेख फटका, कॉपी बुक स्टाईलचा एक सुरेख फटका. मात्र सागर मोर्ये त्या ठिकाणी येतोय. चपळाईचा थ्रो, एक वेगवान विजय सारखा थ्रो सरळ जातोय गोलंदाजाच्या हातात. एकेरी धाव आणि आता मात्र एकूण धावसंख्या 40 अशी. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 21 धावांची गरज. या स्पर्धेचा इतिहास नगराध्यक्ष साहेब तुम्हाला सांगायला आनंद वाटेल. तब्बल या 3 दिवसात 4.5 लोकांनी या स्पर्धेचा 4.5 लाख लोकांनी या स्पर्धेचा अनुभव घेतलाय आणि तब्बल 196 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय.
मोठा फटका, गगनचुंबी फटका, मात्र यावेळी राजा नाटेकरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकाची समाप्ती या षटकाराने होते आणि आता उरलेल्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 6 चेंडू 15 धावा विजयासाठी आवश्यक. त्यामुळे आजच्या दिवसात संपूर्ण समालोचने मराठीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. या षटकाचा विचार केला 17 धावा या ठिकाणी आतापर्यंत आलेल्या दिसत आहेत आणि आता मात्र उरलेल्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही आवश्यकता. सामना संपलेला नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण या मैदानावर आम्ही अजून जिंकलेलो नाही. समोरचा संघ पराभूत अजून झालेला नाही. हा इरादा दोन्ही संघाचा, दोन्ही कर्णधारांचा सावंतवाडीच्या जिमखान्याच्या या मैदानावर औचित्य सावंतवाडी नगर परिषद आयोजित नगराध्यक्ष चषक 2021 आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील दुसरा सामना. गौरांग साळगावकर आज गोलंदाज. शेवटचं षटक टाकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावा, एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज असलेला हा गोलंदाज आणि त्याच्या समोर फलंदाज असेल तो म्हणजे राकेश. हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा, लाजवाब शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, एक वेगाने गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव, एकेरी धाव. आता मात्र उरले तर 5 चेंडू. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. वातावरण मैदानामध्ये एका बाजूने डोक्यावरून सूर्य आग ओकताना, तर मैदानामध्ये एवढं तप्त वातावरण. एका बाजूला धावा जमवायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्या आहेत. गौरांग पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. 5 चेंडू 14 धावा हे विजयाचं समीकरण. यावेळी मात्र एक यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, एक सुरेख फटका या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा क्षेत्र. गौरांग साळगावकर हा गोलंदाजीवर. 4 चेंडूंचा खेळ हा बाकी आणि 8 धावांची आवश्यकता. सामन्याचा विचार केल्यास अतिशय रंगलेला सामना, रंगतदार सामना, आजच्या दिवसातील दुसरा सामना. या चेंडूवर जर आत्ता षटकार बसला तर रफिक शेख कडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलं जात आहे. गौरांग साळगावकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 4 चेंडू टाकायचे, 4 चेंडूत 8 धावा रोखायच्या. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा मोठा फटका, फसलेला फटका हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा. चेंडूंचा खेळ बाकी. हा चेंडू सामन्याला कलाटणी देणारा ठरतोय.
4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावा. सामना होता कुठे आला कुठे. म्हणूनच मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जोपर्यंत डावातील शेवटचं षटक शेवटचा चेंडू शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत सामन्याचं भाकीत करणं चुकीचं म्हटलं जातं. कारण अनिश्चितने ठास. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस. गोलंदाजाबद्दल बोलेन. अष्टपैलू खेळाडू आवळेगाव प्रीमियर लीग मध्ये अवघी 1 धाव देत एका षटकात 4 गडी बाद करण्याचा पराक्रम ज्याने केला आणि त्याच्या जोरावर मालिकावर ठरलेला सोनू राणे. एक मोठा फटका गगनचुंबी फटका. आले आले शरद बांदिवडेकर या ठिकाणी षटकारांची आतषबाजी करतोय. TTMM कुडाळ या 2 संघादरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. TTMM कुडाळ आणि विक्रम शेरला आणि या सामन्यातील